ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते प्रियापासून. तर आता प्रिया हॉस्पिटलमध्ये बसलेली असते आणि इकडे तिकडे बघत असते. तर आता प्रिया आपल्या हाताची सलाईन काढते आणि आता ती आळस काढत असते आपला. तर आता तेवढ्यातच तिथे सायली आणि अर्जुन येतात. तर आता अर्जुन म्हणतो, बायको काय चाललंय तुझं? आपण ठरवलं होतं ना तन्वीला इग्नोर करायचंय आपल्याला आता, असं म्हणतो अर्जुन. मग अगं तिला काय शिक्षा मिळायची होती ती तिला मिळालेली आहे. आता समाचार बिमाचार घेणं काय चाललंय तुझं, असं म्हणतो अर्जुन. कारण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून नाही चालणार, असं म्हणते सायली. तिला तिच्या एका गुन्ह्याची शिक्षा मिळालेली आहे, पण तिचा आता दुसरा गुन्हा आपल्या समोर आलेला आहे आणि तो काय असा विसरून जायचा का हो, असं म्हणते सायली अर्जुनला. तर आता अर्जुन म्हणतो, मग तू आता काय करणार आहेस? तिला धडा शिकवणार, असं म्हणते सायली. असा धडा शिकवणार की परत ती असे गुन्हे करायला बघणारच नाही. तर आता प्रिया आपल्या खोलीमध्ये पडलेली असते. तेवढ्यातच तिला वाटतं कोणीतरी येतंय म्हणून लगेच सलाईन लावून घेते ती. तर आता नर्स येते आत आणि आता ती नर्स पाण्यामध्ये काहीतरी मिक्स करते. हे काय आहे, असं म्हणते प्रिया. औषध आहे, पण हे कशाला आहे ना IV सुरू. अहो डॉक्टरनी द्यायला सांगितलंय, शक्ती येईल आणि तुम्हाला. अच्छा एनर्जी ड्रिंक आहे का, असं म्हणून आता प्रिया पिऊन घेते आता तो ड्रिंक. नर्स आता तिथे समोर थांबलेली असते जोपर्यंत प्रिया संपत नाही ती ड्रिंक. तेवढ्यातच आता सायली आणि अर्जुन येतात. तर आता प्रियाला कळतच नाही काय चाललंय म्हणून. तर आता प्रिया म्हणते, तुम्ही दोघे इथे काय करताय? तर आता सायली म्हणते, आम्ही तुम्हाला ह्यांना प्यायला द्यायला सांगितलेलं होतं ते दिलात का, असं म्हणते सायली त्या नर्सला. तर आता प्रियाला शॉक बसतो, ही काय म्हणते म्हणून. हे बघा हे काय ग्लास रिकामा केलाय हिने, असं म्हणते आता ती नर्स. फॅन्टॅस्टिक, असं म्हणतात अर्जुन. तुम्हाला तुमचे पैसे मिळतील, तुम्ही जाऊ शकता, असं म्हणतात अर्जुन त्या नर्सला. तर आता प्रिया म्हणते, ह्यात काय होतं, काय प्यायला दिलं तुम्ही मला, असं म्हणते आता प्रिया. सांग ना काय होतं, बोल ना, असं म्हणते आता प्रिया. एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली काय पाजलात तुम्ही? विष तर नाही ना प्यायला दिलं मला, असं म्हणते आता प्रिया सायलीने अर्जुनला. मी मरणार आहे आता, असं म्हणते आता प्रिया. मी मरणार आहे? तसंही या पृथ्वीला तुझा भार खूप झालाय प्रिया. तुझ्या पापाचं वजन जरा जास्तच झालंय, असं म्हणते आता सायली. तर आता प्रिया म्हणते, म्हणजे मला मारायला टपली आहेस तू? कुणी आहे का तिथे, असं म्हणते आता प्रिया घाबरून. डॉक्टर डॉक्टर असं ओरडायला लागते ती. डॉक्टर नर्स कुणी आहे का, असं म्हणते आता प्रिया. जोर जोरात ओरडायला लागते बघा ती प्रेक्षक हो. डॉक्टर कुणी आहे का इकडे, असं म्हणून ओरडायला लागते ती. डॉक्टर बरं झालं तुम्ही आलात. काय ओरडताय, असं म्हणते आता डॉक्टर. डॉक्टर तुम्ही नर्सकडे औषध पाठवलं होतं का माझ्यासाठी, असं म्हणते आता प्रिया. तर आता डॉक्टर म्हणतात नाही. तर आता प्रिया म्हणते, म्हणजे नक्कीच विष असणार. डॉक्टर असं म्हणते आता प्रिया, हिने त्या नर्सकडे विष घालून पाठवून दिलं होतं, असं म्हणते आता प्रिया. काहीतरी करा, असं म्हणते आता प्रिया. हे विष आहे ना तुमच्या नर्सनेच पाजलेत. या दोघांनी दिले होते त्या नर्सला, असं म्हणते आता प्रिया. मी मरेन, काहीतरी करा. मला मला मिठाचं पाणी द्या, मला मिठाचं पाणी द्या, नाहीतर औषध द्या. काहीतरी करा, मला मरायचं नाही आहे. तुम्ही ट्रीटमेंट चालू करा, असं म्हणते आता प्रिया. तर आता अर्जुन आणि सायली हसायला लागतात. म्हणजे तुम्ही सुद्धा ह्या दोघांना सामील आहात, असं म्हणते आता प्रिया आता डॉक्टरला. तर आता अर्जुन आणि सायलीला फ्लॅशबॅक येतात. मिसेस सुभेदार तुम्हीच कॉल केला होता, असं म्हटलेले ते डॉक्टर. तर आता सायली त्या डॉक्टर सोबत बोललेली असते. तुम्हाला कळलंय ना तुम्हाला काय करायचंय ते, असं म्हणते तर सायली. तर आता डॉक्टरना आठवतात ते सगळे फ्लॅशबॅक्स. तुम्ही सगळे मिळून मला मारायला टपलाय, असं म्हणते तर प्रिया. मी मरणार नाही अश्विन, असं म्हणते तर प्रिया. अश्विन अश्विन म्हणून ओरडायला लागते तर प्रिया जोरजोरात. माझा नवरा डॉक्टर आहे, तो मला मरू देणार नाही, असं म्हणते तर प्रिया. अश्विन म्हणून जोरजोरात ओरडायला लागते तर प्रिया. तर तिला आता पकडून ढकलून टाकते तर सायली खाली. तर आता बेडवर जाऊन पडते बघा प्रेक्षक हो प्रिया. आपल्या जीवावर कोणी उठल्यावर कसं वाटतं हे कळलं ना प्रिया, असं म्हणते तर सायली. डोळ्यासमोर अंधारी येते, मेंदू चालेनासा होतोय, असं वाटतं. हो ना, असं म्हणते आता सायली. तर आता प्रिया म्हणते, का छळतेस तू मला? हा, माझा खून करून काय मिळणार आहे तुला, असं म्हणते आता प्रिया. खून करायला बी का तुझी लाडकी मैत्रीण साक्षीनी आहे आणि विष काय प्यायले नाही आहेस तू, असं म्हणते आता सायली. डॉक्टर जरा ती गोळी द्या, असं म्हणते आता सायली. हे बघ साधी गोळी टाकली होती त्या पाण्यात, असं म्हणते आता सायली. आणि चेहरा तर बघ, चेहरा बघून असं वाटतंय तिला खरंच असं वाटलं की आपलं वरचा तिकीट कन्फर्म झालंय, असं म्हणतो अर्जुन. तुम्हाला ना काही झालेलं नाही, असं म्हणतो होता डॉक्टर. उगाच आरडाओरडा करू नका, पडा तिकडे, असं म्हणते आता ती डॉक्टर प्रियाला. आणि आता डॉक्टर निघून जाते. का केलं ते सगळं, असं म्हणते आता प्रिया. हे एवढं सगळं करून तुम्हाला काय मिळालं, असं म्हणते आता प्रिया. मी माझी शिक्षा भोगतीये ना, असं म्हणते आता प्रिया. तू तुझ्या कर्माची शिक्षा भोगतीयस प्रिया, असं म्हणते आता सायली. पण तुझे कारस्थान जे केलेस ना त्याची शिक्षा तुला कशी मिळणार, असं म्हणते आता सायली. कारस्थान, असं म्हणते आता प्रिया. जगातला सगळ्यात नीच गुन्हा कुठला असतो माहितीये का, असं म्हणते आता सायली. आपल्या आईला दुखवायचं, असं म्हणते आता सायली. आणि तो गुन्हा तू केलायस, असं म्हणते आता सायली. तू मुद्दाम प्रतिमा त्यांना चुकीच्या गोळ्या देत होतीस, असं म्हणते आता सायली प्रियाला. तर आता प्रियाचे होशच सुटतात बघा प्रेक्षक हो. तर आता प्रियाला समजतच नाही काय झालं म्हणून. त्यांचा मेंदू चालेनासा व्हावा असं बघत होतीस, असं म्हणते आता सायली.
अगं जे बोलताना मला लाज वाटते ते तुला करताना लाज नाही वाटली का, असं म्हणते आता सायली. तर आता प्रिया म्हणते, अगं सायली, एकही स्पष्टीकरण देऊ नकोस आता, असं म्हणते आता सायली. अगं आपण दोघी एकाच आश्रमात वाढलोत. तिथे आपल्याला खूप प्रेम मिळालंय, पण तरी सतत वाटायचं की आपल्याला आपले आई बाबा हवेत. आणि ती नशीबवान तू निघालीस आणि तुला तुझे आई बाबा परत मिळाले. पण तू इतकी वाईट निघालीस ना. आता मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर दे. तू प्रतिमा त्यांना नक्की चुकीच्या गोळ्या का देत होतीस, असं म्हणते आता सायली. त्यांची स्मृती परत न येणं मागे तुझा काय फायदा आहे, असं म्हणते आता सायली. तर आता प्रिया म्हणते, नाही सायली. तर आता सायली तिचा हात पाठीमागे झटकारते. तर आता प्रिया बोलायला लागते, माझं ऐकून घे. तुझा काहीतरी गैरसमज होतोय, असं म्हणते आता प्रिया. आणि ही कुठली गोष्ट बोलतेस तू, कुठल्या चुकीच्या गोळ्यांबद्दल बोलतेस, असं म्हणते आता प्रिया. काही कळत नाहीये मला. तर आता अर्जुन म्हणतो, मी तुला सांगितलं होतं ना सायली, ह्या तन्वीला काहीही करा, ही कधीच तिचा गुन्हा कबूल करणार नाही, असं म्हणतो आता अर्जुन. आणि आयुष्यभर ती अशीच वागत राहणार आहे, असं म्हणतो आता अर्जुन. पण आता मी तुला चुकीचं आता वागू देणार नाही हा. कारण भलेही त्यांनी तुला जन्म दिला असेल, पण मी त्यांना आई मानते, असं म्हणते आता सायली. आणि माझ्या आईच्या बाबतीत जर तू चुकीशी वागलीस ना प्रिया, तर जे घडेल त्या आजच्या सका नाटक नसेल, असं म्हणते आता सायली. आता जेलमध्ये असतानाही आणि 7 वर्षांनी जेलमधून बाहेर आल्यानंतरही प्रतिमा त्याची नीट वागायचं, सरळ वागायचं, असं म्हणते आता सायली. कारण आता माझं लक्ष असणार आहे तुझ्यावर, असं म्हणते आता सायली. तर आता सायली निघून जाते तिथून. तर आता अर्जुन म्हणतो प्रियाला, तू जेलमध्ये असताना प्रतिमा त्याला काहीही होऊ शकत नाही. कारण ती किंवा सिनियर कधीही तुला भेटायला येणार नाहीत. तू खरंच खूप वाईट आहेस ग. आता तरी सुधार. एक गोष्ट लक्षात ठेव, प्रतिमा त्याला जर काही झालं तर मी तुला आयुष्यभर जेलमध्ये सडवेन, असं म्हणतो आता अर्जुन प्रियाला. आणि ही जी आता गेली ना माझी बायको, ती तर तुला जेलमध्ये जाऊच देणार नाही, असं म्हणतो आता अर्जुन. तुला डिरेक्ट वरती, असं म्हणतो आता अर्जुन. लक्षात ठेव, असं म्हणतो आता अर्जुन. तर आता अर्जुनही निघून जातो तिथून. तर आता प्रियाला शॉक बसतोय सगळं ऐकून. ह्यांना कसं कळलं की मी त्या अर्ध्या मेनूला भलत्याच गोळ्या देत होते. तर आता अर्जुन पण बाहेर येतो प्रियाच्या रूममधून. तर आता अर्जुन म्हणतो, काय बात आहे बायको, सायली 2.0, तुझा हे रूप ना मला खूप आवडतं. पण कधीच बघायला भेटतं, असं म्हणतो अर्जुन. माझ्या घरच्यांना धोका असला तर माझं हेच रूप बाहेर येतं. आणि प्रियाला अशा प्रकारे भीती दाखवायची गरजच होती, असं म्हणते आता सायली. आता तरी तिला आई ह्या शब्दाची किंमत कळायला हवी, असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो, आय होप सो. पण तू आता शांत हो, शांत हो बघू, असं म्हणतो अर्जुन. ग्रेट. आता जाऊया आपण घरी. आपण गणपतीची खरेदी करायला चाललोय, असं सांगून निघालोय आम्ही. ती पण करायला हवी ना आपल्याला, उशीर होईल नाही तर, असं म्हणतो अर्जुन. हो, आधी मधुभाऊंना भेटूया का, असं म्हणते आता सायली. त्यांची खूप आठवण येते मला. आणि प्रियाने कुठली ना ती जपलीच नाहीयेत, पण मला ती निष्ठू द्यायची नाहीत, असं म्हणते आता सायली. चल जाऊया, असं म्हणून आता अर्जुन घेऊन जातो सायलीला. तर आता सुमन असते घरी आणि विचार करत असते ती. ये तुझा विश्वास नाही नवरावर, काय करते तू. म्हणजे तुम्ही चोरी करत होता, आत्ताच्या आत्या तुम्ही कपाटातून जे जे काढलं ते परत ठेवा, असं म्हटलेलीस ते ना सुमन. त्यावेळेला नागराजला हे सगळं आठवतं तिला. आणि आता तो मैपतला भेटेला असतो, तेही सगळं आठवतं त्याला. काय मैपत, तुझं असं रेप्युटेशन आहे की आम्हाला असं भेटावं लागतं, असं सगळं आता सुमनला फ्लॅशबॅकमध्ये आठवत असतं बघा प्रेक्षक हो. हे खूप मोठी चूक करतायत रविराज भाऊजींनी. इतकं सांगून सुद्धा हे ना मैपत शिकरेशी का संपर्क ठेवून आहेत, काय मिळतंय ह्यांना. आणि आता मीही माझ्या मनातली भीती कुणाला बोलून दाखवू, असं म्हणते आता सुमन. तर आता इथे प्रतिमाला कल्पना म्हणत असते, प्रतिमा तू तन्वीच्या वागण्याचा तुला किती त्रास होत असेल ना, हे मला माहिती आहे. मी सुद्धा तिला खूप जीव लावला होता, पण तिच्या ह्या फसवणुकीचा दुःख ना अजून कमी होत नाही, असं म्हणते आता कल्पना. अगं तू तर तिची आई आहेस, तू हे सगळं कसं सहन करत असशील ग, असं म्हणते आता कल्पना प्रतिमाला. खरं सांगू का कल्पना, मला तन्वीच्या वागण्याचा धक्का बसला, पण वाईट नाही वाटलं, असं म्हणते आता प्रतिमा. कुठेतरी वाटलं की ती मुलगी तशीच आहे आणि ती तशीच वागत राहणार, असं म्हणते आता प्रतिमा. दूर कुठेतरी उभ्या असलेल्या माणसाकडे बघावं ना, तसं वाटतं मला तन्वीबद्दल विचार करताना, असं म्हणते आता प्रतिमा. एखादी मुलगी सगळ्यांना अजीब लावते, आपलंसं करून घेते, सायलीसारखं, असं म्हणतो आता प्रताप. आणि एखादी मुलगी स्वतःच्या सख्या आई वडिलांना सुद्धा दुखावते, असं म्हणतो आता प्रताप. तन्वीसारखं जाऊ द्या ना हो, असं म्हणते आता कल्पना. त्या तन्वीचा विषय ना आपल्या घरामध्ये न काढलेलाच बरा, असं म्हणते आता कल्पना. तर आता तेवढ्यातच कॉल येतो प्रतिमाला. सुमन, असं म्हणते आता प्रतिमा. हा बोल सुमन. हॅलो प्रतिमा वहिनी, कामात नाही आहेत ना, तुमच्याकडे बोलायला थोडा वेळ आहे का हो, असं म्हणते आता सुमन. तर आता प्रतिमा म्हणते, इथे कसलं आलंय काम, मला कोणी इकडची काडी तिकडे करू देत नाहीत.
तू बोल असं म्हणते आता प्रतिमा. कशासाठी कॉल केलास? तर आता सुमन म्हणते मला ना अगदी राहावे ना म्हणून कॉल केला तुम्हाला असं म्हणते आता सुमन. मला तुम्हाला सांगायचं होतं की तर आता बोलता बोलता थांबते सुमन. हॅलो असं म्हणते आता प्रतिमा. हॅलो काय सांगायचं होतं? हां नाही 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 काय नाही काय नाही असंच असं म्हणते आता सुमन. अगं न राहून मला काहीतरी सांगायला कॉल केलास ना मग सांग की असं म्हणते आता प्रतिमा. नाही अहो वहिनी आठवण आली ना तुमची म्हणून कॉल केला होता असं म्हणते आता सुमन. मला एक काम आठवलंय मी नंतर करते तुम्हाला कॉल असं म्हणते आता सुमन आणि फोन ठेवते. तर आता प्रतिमा म्हणते सुमन सुमन हॅलो हॅलो. तेवढ्यात सुमन आता कॉल ठेवते. तर आता रात्र झालेली दाखवले. तुम्ही मधुभाऊंना नवीन ट्रीटमेंट देताय ना त्याचा काय रिस्पॉन्स येतोय असं म्हणत अर्जुन. पेशंटचा ट्रीटमेंटला खूप चांगला रिस्पॉन्स आहे असं म्हणतात आता डॉक्टर. ह्यांच्यात हळूहळू सुधारणा दिसायला लागली आहे असं म्हणतात आता डॉक्टर. आणि हो त्यांच्या ह्या अवस्थेतील त्यांच्या आजूबाजूला जे घडतंय आपण जे बोलतोय ते त्यांच्यापर्यंत पोचतंय असं म्हणतात आता डॉक्टर. म्हणून त्यांच्याशी बोलत राहा असं म्हणतात आता डॉक्टर. तर आता अर्जुन सायली आणि कुसुम आलेले असतात बघा प्रेक्षक हो मधुभाऊंना भेटायला. त्यामुळे त्यांना कोमातून बाहेर येण्यासाठी चांगली मदत होईल असं म्हणतात डॉक्टर. तर आता सायली म्हणते हो चालेल डॉक्टर आपण त्यांच्याशी खूप बोलू गप्पा मारू असं म्हणतात आता सायली अर्जुन. आणि आता डॉक्टर तिथून निघून जातात. तर आता कुसुमताई म्हणतात सायली मी मधुभाऊंशी इतक्या गप्पा मारणार नाही तिथे गप्पा मारणार आहे ते वैतागून उडतील आणि म्हणतील बंद कर ग तुझी बडबड बाई असं म्हणते आता कुसुम. मधुभाऊ ऐकलत ना? कुसुम ताईचा त्रास नको असेल ना तर उठा आणि बोला तिच्याशी. आणि तुम्हाला माहिती आहे आपला सोम्या म्हणत होता की त्याला तुमची खूप आठवण येते आहे गणितचे सम सॉल्व्ह करताना. तुमच्याशिवाय कोण घेणार आहे त्याचं गणित असं म्हणते आता सायली. मधुभाऊ मुलं खूप दंगा करतात हो कुणाचंही ऐकत नाही आहेत. तुम्ही उठा आणि त्यांना दणका द्या सगळे सरळ होतील असं म्हणते आता कुसुम. आणि मधुभाऊ हो आता आश्रमातल्या झाडांना पाणी घालायला मी नाही हा तुम्हालाच उठून घालावं लागणार आहे असं म्हणते आता सायली. तर आता कुसुम बघते अर्जुनकडे. तर आता कुसुम अर्जुनला इशारा करते. आणि तुम्हाला तर माहिती आहे झाडा तुमचा आवाज ओळखतात त्यामुळे तुमचा आवाज ऐकल्यावर ते छान भरतील असं म्हणते आता सायली मधू काकांना. सायली तू गप्पा मार मधुभाऊंशी आम्ही जरा डॉक्टरशी बोलून येतो असं म्हणतात आता कुसुम आणि अर्जुन आणि दोघे बाहेर जातात. मधुभाऊ तुम्हाला माहिती आहे ना की म्हणू अजिबात अभ्यास करत नाही तिला अभ्यास करायला बसला हो तुम्ही. काय झालं तुम्ही मला बाहेर का बोलवलात असं म्हणत होता अर्जुन कुसुमला. तुम्हाला काय कळलं का सायलीच्या आईबाबांबद्दल असं म्हणते आता कुसुम. नाही कुसुमताई मी सायलीला बाहेर घेऊन गेलो तिला तिच्या लहान बाबांबद्दल विचारलं सगळं विचारून प्रयत्नही केला पण मग तिला त्रास व्हायला लागला. तिला अचानक चक्कर आली असं म्हणत होता अर्जुन. सो त्यानंतर मी तिला काहीच बोललो नाही असं म्हणत होता अर्जुन. तर आता कुसुम म्हणते अरे देवा आम्ही पण तिला लहानपणाबद्दल विचारायचो ना तिला असाच त्रास व्हायचा असं म्हणते आता कुसुम. आणि म्हणून ती मधुभावना पण काहीच सांगू शकली नाही हो असं म्हणते आता कुसुम. चाव्या घ्या असं म्हणून अर्जुन देतो आता कारण ती आता पडलेली असते ना कुसुमच्या पिशवीतून. अहो आश्रमाच्या चाव्या आहेत पडल्या असत्या आणि हरवल्या असत्या तर गोंधळ झाला असता असं म्हणते तर कुसुम अर्जुनला. तर आता अर्जुनला काहीतरी आठवतं. तर आता अर्जुन वाटतं कुसुमताई सायली लहान असताना आश्रमात जेव्हा आली तेव्हा तुम्ही तिथे नव्हता. आणि मधुभाऊ आता आपल्याला तिच्या लहानपणाबद्दल काहीच सांगू शकणार नाहीत. पण तुमचा आश्रम ते घर आहे तुमचं. तुमचं ते घर आपल्याला सायलीच्या लहानपणाबद्दल बरंच काही सांगू शकणार आहे असं म्हणतात अर्जुन. आश्रम सांगू शकेल असं म्हणते आता कुसुम. म्हणजे सायली तिथे आश्रमात आल्यापासून तिच्या वस्तू तिथेच आहेत असं म्हणतो अर्जुन. आणि सायली लहान असताना जे मधुभाऊंना सापडले असेल तेव्हा तिच्याकडे जे जे असेल ते मधुभाऊंनी नक्कीच टाकून दिले नसेल असं म्हणतो अर्जुन. मधुभाऊंना मी चांगलंच ओळखतो त्या लहान लहान गोष्टी सुद्धा लिहून ठेवतात असं म्हणतात अर्जुन. सो सायलीच्या या सगळ्या गोष्टी मधुभाऊंनी नक्कीच कुठेतरी जपून ठेवल्या असतील असं म्हणतात अर्जुन. तर आता कुसुमताई म्हणतात हो खरं आहे मधुभाऊंना सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी जपून ठेवायची सवय आहे हो ना असं म्हणतात अर्जुन. मग मला शोधावंच लागेल आश्रमात. आणि मला खात्री आहे कुसुमताई सायलीच्या पास्टपर्यंत पोचण्याचा कुठला तरी मार्ग मला आता आश्रमातच सापडेल असं म्हणतात अर्जुन. येस असं म्हणतात अर्जुन. तर प्रेक्षक आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता रिकॅपची सुरुवात होते अर्जुन आणि कुसुम पासून. तर आता इथे अर्जुन कुसुमला कॉल केलेला असतो आणि म्हणतो तुम्हाला यासाठी कॉल केला आहे की तुम्ही सायलीच्या सगळ्या जुन्या गोष्टी काढून ठेवाल. तर आता तेवढ्यात सायली त्याने म्हणते कसलं सामान. तर आता अर्जुन बघतो सायलीला. कुणाशी बोलताय तुम्ही असं म्हणते तर सायली. चैतन्य असं म्हणत होता अर्जुन. तर आता सायली म्हणते मला द्या फोन बोलायचं आहे जरा त्यांच्याशी असं म्हणते तर सायली. अहो उद्याच्या गणेश पूजनासाठी त्यांना आमंत्रण द्यायचं आहे असं म्हणते आता सायली. चैतन्य उद्या गणेश पूजा आहे वेळेवर या असं म्हणत होता अर्जुन. तर तेवढ्यातच चैतन्य येऊन तिथे समोर थांबलेला असतो बघा प्रेक्षक. वेळ अजिबात करू नकोस मी आता फोन ठेवतो हा चैतन्य असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली म्हणते खोटं बोलत होता तुम्ही
बघू म्हटलं ना फोन, असं म्हणते तर सायलीने फोन घेते आता अर्जुनचा. तुम्ही कुसुमताईंशी बोलत होता? मग माझ्याशी खोटं बोलण्याची काय गरज होती, असं म्हणते तर सायली. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.